केंद्र सरकारकडून देशांमधील असंघटित क्षेत्रामधील कामगारांचे नोंदणी करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ई-श्रम कार्ड योजना लागू करण्यात आलेली आहे। देशभरातील विविध असंघटित कामगारांना हे कार्ड देण्यात येत आहे। या योजनेच्या माध्यमातून महिन्याला 3,000 रुपये देण्यात येत आहे। यासाठी पात्रता काय आहेत? यासाठी अर्ज कसा करायचा? लाभ कसा घ्यायचा? यादी कुठे जाहीर होणार? अधिकृत वेबसाईट कोणती आहे? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पहा। ई-श्रम कार्ड काढण्यासाठी नागरिक भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे। व्यक्तीचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक। वार्षिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। अर्जदार हा असंघटित क्षेत्रात काम करणारा कामगार असणे आवश्यक आहे। ई-श्रम कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे खालीलप्रमाणे: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, बँक खाते पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचे फोटो, बँक खात्याला आधार नोंदणी आवश्यक। आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक। ई-श्रम कार्ड काढलेले असेल तरच या योजनेच्या अंतर्गत पेन्शन मिळणार आहे। यासाठी आपल्या बँक खात्यामधून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागते। परंतु ही रक्कम देखील खूपच कमी असल्यामुळे सर्वच ई-श्रम कार्ड या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://eshram.gov.in। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनेलच्या खाली असलेले सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेलवर क्लिक करून ऑल वर क्लिक करा। यामुळे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ चॅनेलवर येईल तुम्हाला लगेच समजेल। तुमच्या ओळखीत व्हिडिओ शेअर करा।